मुख्यमंत्र्यांबाबत संजय राऊतांनी मोठं भाष्य केलं। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गृहमंत्री अमित शहांच्या मनातील मुख्यमंत्री नाहीत असा दावा संजय राऊतांनी केला। अमित शहांवर विश्वास ठेवता येत नाही असंही राऊत म्हणाले। त्यावरून संजय राऊत आणि भाजपमध्ये पुन्हा संघर्ष सुरू झालाय। संजय राऊतांनी त्यांच्या पक्षाची चिंता करावी असा पलटवार भाजपने केला। संजय राऊतांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधलाय। यावेळी संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांच्या मुख्यमंत्री पदावरून भाजपमध्ये खळबळ उडवून देण्याचा प्रयत्न केलाय। पुण्यात भाजपच्या कोर कमिटीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी भाजपचा मुख्यमंत्री बनवा असे निर्देश दिल्याचा दावा राऊतांनी केलाय। तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचे नेते मुख्यमंत्री होतील असा दावा केला होता। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील असा दावा शिवसेनेकडून, तर अजित पवार मुख्यमंत्री होतील असा दावा त्यांच्या गटाकडून करण्यात येतोय। अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी तर जोरदार बॅनरबाजीही केली। त्यामुळे महायुतीत मुख्यमंत्री पदावरून आत्तापासूनच जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याचं स्पष्ट होत आहे। परिणामी हीच संधी साधून संजय राऊतांनी भाजपच्या गोटात खळबळ उडवून देणारं वक्तव्य केलं। आता ते कोर कमिटीच्या बैठकीत सांगतायत एकनाथ शिंदेला घालवायचं आहे आणि भाजपचा मुख्यमंत्री करायचा आहे आणि अमित शहा यांच्या मनातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाही हे मी खात्रीने सांगू शकतो। तो वेगळाच आहे आणि तो समोर येईल। महायुतीत होणाऱ्या मुख्यमंत्री पदाबाबतच्या रस्सीखेचवरून राऊत म्हणाले की महायुतीच्या बाबतीत परिस्थिती सांगायची झाली तर या क्षणी तिथे 7 मुख्यमंत्री आहेत। देवेंद्र फडणवीस आहेत, एकनाथ शिंदे तर आहेतच, अजित पवारही आहेत, पुन्हा केंद्रात 2 वेटिंगला आहेत आणि महाराष्ट्रात सुद्धा फडणवीसांचा पाय ओढून आपल्याला कसं मुख्यमंत्री होता येईल यासाठी पाय ओढण्यात येत आहेत असंही संजय राऊत म्हणाले। 3 मुख्यमंत्री आहेत। हे 3 मुख्यमंत्री म्हणजे का दत्ताचं रूप नाही। 3 दिशांना 3 तोंड आहेत, गरज म्हणून एकत्र आहेत। हे 3 मुख्यमंत्री जे आहेत भावी किंवा आताचे हेच एकमेकांचं पतन करणार आहेत, एकमेकांचे उमेदवार पाडणार आहेत आणि भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे त्यांच्यावरती कधीच कोणाला विश्वास ठेवता येणार नाही। त्याच्यामुळे सगळ्यांनी एकमेकांपासून सावधान राहिलं पाहिजे। महायुती आणि भाजपच्या बाबतीत वक्तव्य करून संजय राऊतांनी नव्या चर्चेला तोंड फोडलं। परिणामी महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा दावेदार कोण असा गोंधळ निर्माण झाला। त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी मैदानात उतरून संजय राऊतांना जशास तसं उत्तर दिलं। संजय राऊतांनी आमची काळजी करण्याची आवश्यकता नाही। आपल्या मनात काय डाव आहे ते उद्धव ठाकरे साहेबांनी ओळखलेले आहे। त्यामुळे तुम्ही तुमच्या पक्षासाठी काम करा। खायची भाकरी उद्धव ठाकरेंची आणि चाकरी करायची शरद पवारांची हे जरा बंद करा। तुमचं असली स्वरूप महाराष्ट्रातील जनतेला अगदी उद्धवजींच्या शिवसैनिकांनाही माहीत आहे। विधानसभा निवडणुका जवळ आल्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतला संघर्ष तीव्र होत चाललाय। त्यातही महाविकास आघाडीकडून किल्ला लढवण्यात संजय राऊत आघाडीवर आहेत। त्यामुळे संजय राऊतांनी अमित शहांवरून महायुतीत संभ्रम निर्माण करण्याची खेळी केल्याचं स्पष्ट होत आहे। अर्थात संजय राऊतांची खेळी भाजपनेही परतून लावली आहे। मात्र हे राजकीय हल्ले आणि प्रतिहल्ले सुरूच राहणार यात शंकाच नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।